ऑपरेशन पण कसं करतात ते एली मी तसं ऑपरेशन करायची सवय मला आहे, डॉक्टर नसले तरी. ते आता DY पाटील मिळाले ते, पण त्याच्या आधीच मी ऑपरेशन मोठं केलं होतं ना. की तिचं अर्थसंकल्प एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्प बरोबर आहे, ही मोठी अचिव्हमेंट पण आहे, पण त्याचा उपयोग लोकांसाठी केला पाहिजे. जसं आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की सगळ्यात पहिला आम्ही चेएलजींना सांगितलं सगळे खड्डेमुक्त मुंबई करा, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते करा. एक फेज चालू झालाय, दुसरा फेज आता चालू होतोय. पुढच्या 2 वर्षात एकही खड्डा मुंबईला दिसणार नाही, खड्डेमुक्त मुंबई. कारण हे प्रदूषण, दर पावसाळ्यामध्ये लोकांना खड्ड्याचा त्रास, होणारे अपघात, जाणारे बळी, हे सगळं काय, हे असं होता कामा नये. शेवटी लोकांचा पैसा लोकांसाठीच वापरला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत आणि आपण डीप क्लीन ड्राईव्हमुळे अनेक लोक त्याच्यात सहभागी होतात. पोल्युशन लेवल कमी झाली डीप क्लीन ड्राईव्हमुळे, आणि आपण प्रदूषण मुक्त मुंबई, स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, हिरवीगार मुंबई. मी आयुक्तांना सांगितलंय चेएलजींना की तुम्हाला जिथं जिथं ग्रीन कव्हर तयार करता येईल तिथे करा. अर्बन फॉरेस्ट आपल्याला करता येईल, मॅन मेड फॉरेस्ट कोणी ऐकले, पण आपण ते करतोय, आपण करणार. आज कोस्टलच्या बाजूचं 200 एकर आहे ना आपलं प्रोमिनंट, ते रिक्लेम एरिया, 200 एकर मध्ये जागतिक दर्जाचं उद्यान आपण करतोय. आणि तुम्हाला आनंद होईल, रेसकोर्स मध्ये आपण रेसकोर्स घोडे पळतात तिकडे, तिथं मुलंही पळाली पाहिजे, माणसंही पळाली पाहिजे, महिलांनाही ते विरंगुळा भेटला पाहिजे. पण 120 एकर जागा आपण घेतली त्यांच्याकडून. आता 120 एकर आणि ही 200, 300, मला वाटतं टोटल 300 एकर मध्ये इंटरनॅशनल लेवलचं आपण मुंबई सेंट्रल पार्क करतोय. हे गार्डन बिर्डन हे फुफ्फुस आहेत, लंग्स आहेत शहराची, आणि हे मोठे ऑक्सिजन पार्क आहेत. आणि म्हणून याच्यावर आपण काम करतोय. कधी कोणाला वाटलं नव्हतं की रेसकोर्सचे 120 एकर जमीन आपल्याला मिळेल, पण मी चेएल यांचं मनापासून अभिनंदन करेन की मी त्यांना सांगितलं मुझे पता नहीं 120 एकड़ 125 एकड़ जमीन अपने लोगों के लिए, मुंबई वासियों के लिए चाहिए. मग त्यांनी काय तिकडे जादू केली माहिती मला, पण ते आपल्याला मिळालं. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोठं सेंट्रल पार्क होईल. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की 0 प्रिस्क्रिप्शन आपलं केलं. मी केम मध्ये गेलो होतो असं सरप्राईज विजिटला, तर तिकडे त्यांनी मला ऑपरेशन थिएटर वगैरे आणि ICU वगैरे चांगलं चांगलं दाखवलं मला. पण मी थोडी माहिती घेतली तर काही वॉर्ड बंद होते. मग मी तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर 3 वॉर्ड बंद होते ना आपले, 3 वॉर्ड का 6 वॉर्ड बंद होते, 6 वॉर्ड बंद होते. आता ते 6 वॉर्डचं काम चालू झालंय. म्हणजे आता तिथं एप्रिल मध्ये कम्प्लीट होईल. आणि किती पेशंटला त्याचा त्रास होईल, म्हणजे फायदा होईल. ते त्रास होत होता तो फायद्यामध्ये आपला कन्वर्ट होईल. 360 बेड वाढतील. कारण शेवटी मुख्यमंत्री म्हणून या शहरामध्ये लोकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे, सरकारची आहे. आणि पण जेव्हा आपण फक्त कार्यालयात बसून, घरी बसून या सगळ्या गोष्टी होत नाहीत, तर आपल्याला फील्डला, मी आता गेलो म्हणून मला 6 वॉर्ड कळले, तसं तुम्ही चांगले लोक आहात. आपण लगेच काम चालू केलं. तिथे माझ्याकडे काही लोक आले, औषधाला पैसे नाही, थोडं औषधाचं. मग मी तिथेच सांगितलं आयुक्तांना आणि सुधाकर शिंदेना, आपल्याला इथून पुढे मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंट कडून हॉस्पिटल मेडिसिन साठी बिलकुल चिठ्ठी लिहायची नाही, बिलकुल त्यांना फ्री औषधं द्यायची. त्याच दिवशी निर्णय झाला. आणि म्हणून 0 प्रिस्क्रिप्शन देण्याचा आपला निर्णय झाला. त्यामध्ये जवळपास किती 3000 कोटी रुपयाची आपण तरतूद केली. एवढी मोठी तरतूद महापालिका, पहिली महापालिका आहे एवढा जगामध्ये पहिले एक्झाम्पल आहे की 3000 कोटी रुपयाचे औषध आपण मोफत देतो. त्याचबरोबर एका वर्षामध्ये हेल्थ इन्फ्रावर 7000 कोटी रुपये खर्च केले एका वर्षात. 150 वर्षामध्ये 12000 बेड होते 150 वर्षात.
आणि आपल्या 1.5 वर्षामध्ये 5,000 बेड आपण वाढवले. त्यामुळे शेवटी काय केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देतोय हे बघायला पाहिजे आपण. पेशंटला काय मिळतंय, मुंबईकरांना काय मिळतंय. आणि म्हणून मुंबई ही देशातली जगातली पहिला शहर झालं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आपण सोयी सुविधा दिल्या पाहिजे. आज आपण मुंबई महापालिका आताच कार्यक्रम आपण करून आलो महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी जवळपास 250 कोटी रुपये, 25 कोटी होते. शेवटी महिला आपल्या ताकद आहे, स्त्री शक्ती इथं भरपूर आहेत लोक. आणि मोदी साहेब पण त्यांनी मोठ्या योजना महिलांसाठी केल्या. मग मुंबई महापालिका आयुक्तांना मी सांगितलं यांना सक्षमीकरण केलं पाहिजे, पायावर स्वतःच्या उभं राहायला पाहिजे. 25 कोटीचे डायरेक्ट 10 पट 250 कोटी रुपये याची तरतूद केली. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण जी आरोग्य व्यवस्था आहे ती सुधारतोय. आरोग्य व्यवस्था सुधारतोय. इन्फ्रा प्रोजेक्ट तुम्ही सगळे लोक, तुम्हाला माहित आहे की आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे की तिथे इन्फ्रा प्रोजेक्ट सगळ्यात जास्ती सुरू आहेत. 8 लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत. आपल्या FDI मध्ये फर्स्ट नंबर आहे आपण महाराष्ट्र. GDP मध्ये आपण मोठे कॉन्ट्रीब्युटर आहोत. आणि आज मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री येते आहे. हेल्थ मध्ये पण त्यांना इंटरेस्ट आहे. त्यामुळे शेवटी आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आपली एअर कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी, सी कनेक्टिव्हिटी, आपलं रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, मेट्रोची आपली कामं सुरू जोरात आहेत सुरू. आणि त्यामुळे अनेक वेळा आपले मोदी साहेब देखील उद्घाटनाला आले. त्यामुळे जिथं कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आपण ऍक्सेस कंट्रोल रस्ते MTHL ने तुम्ही गेले की नाही, MTHL ने अटल सेतू तिथं 1.5 तास लागायचा, 15 मिनिटात 20 मिनिटात माणूस तिकडे पार होतो. गेम चेंजर प्रोजेक्ट आहे. आणि आता तिकडे एवढं ग्रोथ होईल, इकडे लोक येतील, तिकडे जातील लोक. हे सगळं म्हणजे कसं आहे, आपण जे राज्य सरकारने गेल्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर 2.5 वर्षामध्ये जे काही प्रकल्प बंद होते, थांबले होते, मंदावले होते, त्याला आपण चालना दिलेली आहे. आणि म्हणूनच चालना दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना सुविधा मिळतात. आता मेट्रोचं 337 किलोमीटरचं नेटवर्क कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो 50 ते 60 लाख प्रायव्हेट व्हेकल, कार वगैरे रस्त्यावर येणार नाहीत. ते मेट्रोमध्ये बसतील. पोल्युशन कमी होईल, वेळ वाचेल आणि सगळं इंधन वाचेल आणि आपल्या कामाची इफिशियन्सी वाढेल. आणि इफिशियंटली काम आपण करू, ऑफिसमध्ये करू, हॉस्पिटलमध्ये करू आणि घरी पण लवकर पोहोचू. म्हणजे आयुष्यातले जे दिवस आहेत हे फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये. त्यामुळे हे बदलणार आम्ही. हे सरकार जे आहे जे बदला म्हणजे जे काही आवश्यक आहे बदल ते केले पाहिजे ते आम्ही करतोय. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मी काय राजकीय बोलत नाही, पण निवडणुका आहेत उद्यापासून. विरोधकांना पण प्रॉब्लेम झालाय, पोट दुखतंय, काय काय होत आहे. त्यांच्यासाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आम्ही 250 मोफत ट्रीटमेंट. एका बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात मी व्हिजिट केली स्वतः. तिथले लोक पेशंट होते, बोलले आम्हाला हा खूप चांगला अनुभव आहे. घराच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तिथे काही स्ट्रक्चर नाही, काय नाही. 3 कंटेनर ठेवले होते एअर कंडिशन. एकामध्ये डॉक्टर, एकामध्ये तपासणी, एखाद्या औषध देणे, हे सगळं तिथं. कोणाला म्हणजे एवढ्या सुविधा कधीच मिळाल्या नव्हत्या. 250 ठाण्यात मी अगोदर सुरू केला, 50 आपला दवाखाना. नंतर चेलला सांगितलं, लगेच त्यांनी फटाफट सुरू केले. आणखी जसं जसं आपण चांगलं काम करू तसं तसं आणखी वाढवायला लागतील आपल्याला, कारण त्रास जास्ती सुरू होईल पुढे. त्यामुळे ते आपण करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय, काही लोकांचे खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात. आता हे हॉस्पिटल दाताचं असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट इथे होईल की नाही माहित नाही, पण मुंबईकर नक्की ट्रीटमेंट करतील. त्यामुळे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खूप आणि चांगली इमारत झालेली आहे, 5 स्टार इमारत झाली आहे. मी पहिलं त्यांना विचारलं, हे डॉक्टर आपले स्टुडंट त्यांची काय व्यवस्था आहे? ते बोले 5 स्टार व्यवस्था आहे आणि आम्ही तिथे हे दिलेलं आहे, काय आउटसोर्स केलेलं आहे. आउटसोर्स केलंय. मी तुम्हाला सांगतो, ठाण्याला मी गेलो होतो, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. मी गेलो तिकडे, बघितलं हॉस्पिटलचं सगळं
आणि मी कुणीतरी मला सांगितलं जरा हॉस्टेल साहेब बघा. गेलो हॉस्टेलमध्ये आतमध्ये, अरे बापरे, बोले काय परिस्थिती तिथले, काय टॉयलेट बाथरूम, तिथल्या काय सगळ्या रूम एवढ्या घाण होत्या, एवढ्या घाण होत्या. माफ करा, मी काय केलं, एका अधिकाऱ्याला जागेवर सस्पेंड करून टाकलं. कारण कसे ते डॉक्टर काम कसं करणार, त्यांना राहणं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी पाहिजेत, तर त्याचा परिणाम आपल्या पेशंटवर होईल. नाही तर पेशंट इकडचं दात काढायचं सोडून इकडचं काढायचं. आणि आता बघितलं, मी परत त्याच्या उद्घाटनाला गेलो, 5 स्टार हॉस्टेल बनवलं. आणि तसंच 5 स्टार हॉस्टेल इथे मला वाटतं बनलेलं आहे. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि चांगली इमारत झालेली आहे. या इमारतीमध्ये 800 पेशंट येतात रोज. पेशंट हे आपले आले की त्यांना एक वेगळा चांगला अनुभव. बघितलं की काय सगळं ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इकडे वापरलेली आहे आपण. म्हणजे मुंबई महापालिका जी आहे, मुंबई महापालिका देशातली एक अशी महापालिका आहे की तिचे हॉस्पिटल्स आहेत, तिच्या अन्य सुविधा ज्या आहेत अतिशय चांगल्या दर्जाच्या सुविधा आहेत. आणि म्हणून आपले जे काम आपण करू, माझा आग्रह असतो कमिशनरना, जे आपण निर्णय घेऊ त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि क्वालिटी काम झालं पाहिजे, टिकाऊ काम झालं पाहिजे, वेळेमध्ये काम झालं पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये काही बिलकुल चोरी होता कामा नये. आणि आपण देऊ भरपूर. आता आपण लोकांना ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या. म्हणजे इंजिनियर असतील, आणखी कर्मचारी, सफाई कर्मचारी, मुंबईचे सफाई कर्मचारी, मी तर त्यांना सांगतो मुंबईचा हिरो कोण, मग माझं म्हणणं असतं सफाई कर्मचारी. कारण हा मुंबई स्वच्छ ठेवतो. तुम्हाला मी सांगतो, मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, मुंबईचे कर्मचारी खूप बघितले आता, म्हणजे सगळे युनिफॉर्मवर आणि झाडू मारताना चांगलं काम करताना दिसले. मी त्यांना म्हणालो, मॉर्निंग वॉकला जातात लोक सकाळी 6 वाजता, तुम्ही येता 7 वाजता आणि ते झाडू कचऱ्यामधून जातात, तुम्ही 1 तास अगोदर येऊ शकता का? मला कमिशनर बोलले, अरे काय असं बोललो तर लगेच त्यांचे युनियनचे लेटर येतात. तर मी त्यांना विचारलं, येणार तुम्ही? ते बोलले, साहेब तुम्ही सांगितलं 1 तास नाही 2 तास अगोदर येतो आम्ही. त्यांनाही आपण सुविधा देतोय. मी आयुक्तांना धन्यवाद देतो की त्यांच्या 48 कॉलनी आहेत. अगदी चांगल्या 5 स्टार अम्युनिटी देण्याचं काम सुरू झालं. 2चं काम चालू झालं, आणखी बाकीचं होईल. त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना पण उद्या उच्च शिक्षण घ्यायचं असेल, विदेशात जायचं असेल, त्यांना इंजिनियर व्हायचं असेल, त्यांना डॉक्टर व्हायचं असेल, तरी महापालिका त्यांचा खर्च करणार, हा पण निर्णय आपण घेतला. त्यामुळे मगाशी मी चहल साहेबांचा स्वतः सत्कार पण केला, तिकडे शॉल बुके दिलेला आहे. शॉल बुके कशाला, आणखी चांगलं काम करण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आणि मनापासून आपल्याला सगळ्यांना, सर्व डॉक्टर, स्टुडंट, स्टाफ सगळे, या हॉस्पिटलमध्ये 20 कोटीची सेव्हिंग पण केली. म्हणजे एवढं चांगलं हॉस्पिटल करून मॅडमला धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि मी आयुक्तांना काल सांगितलं, जसं आपण एवढे मोठे प्रकल्प, तुम्हाला सांगतो गेले 25-30 वर्षात इतिहासामध्ये 10,000पेक्षा कधी जास्तीचे प्रकल्प झाले नव्हते. 10,000 कोटी. आपल्या 1.5 वर्षाच्या काळात 2 लाख कोटीचे प्रकल्प आपण 2 लाख कोटीचे. म्हणजे एक सरकारच्या बरोबरीने काम आपण करताय. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, आपल्या महापालिकेच्या माध्यमातून जो काही फायदा, रेव्हेन्यू जो मिळाला पाहिजे, काल माझी त्यांची चर्चा झाली, तो महापालिकेलाच मिळाला पाहिजे. आपल्या महापालिकेच्या जीवावर इतर लोकांनी त्याचा फायदा घेता कामा नये. तुमचा जसा खर्च होतो तसा रेव्हेन्यू देखील आपला वाढला पाहिजे, यासाठी देखील आपण प्रयत्न करू. अशा प्रकारचा देखील एक फॉर्म्युला हे करतायत चहल. आणि मग पैसे असतील तरच अशी मोठी हॉस्पिटल उभी होतील. मुंबई मोठी आहे. मुंबईमध्ये आज सायन, केएम, तुमचं राजावाडी, नायर, किती तिथे ओपीडी मोठी आहे. आणि तुम्हाला आणखी हॉस्पिटल करावे लागतील. आणि म्हणून त्यासाठी पैसे लागतील. म्हणून आता तुमचे पैसे वाढवणं, रेव्हेन्यू वाढवणं, यावर देखील आपण भर देऊया. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.